जनतेसारख्या समाजसेवी पक्षाला वेळोवेळी बहुमत मिळालेला आहे। अगदी ग्रामपंचायतीपासून ते जिल्हा परिषद पंचायत समिती आमदार आणि खासदारांपर्यंत सगळ्या बाजूंना योग्य माणसाला मतदान करण्याची परंपरा या उत्तूरची आहे आणि त्या परंपरेप्रमाणे मागच्या वेळेला आदरणीय खासदारांना गावामध्ये जवळजवळ 7-7.5 हजार मतदान आणि वाड्या वस्त्यांना 7-7.5-8 हजार मतदान पैकी बहुमतानं दादा आपल्याला मतं मिळालेली होती आणि याही वेळेला आपलं काम पाहता आपली नम्रता पाहता उत्तूरचे शून्य नागरिक आपल्याला बहुमताने मतदान करतील अशी अपेक्षा मी या निमित्तानं आपल्या सर्वांच्या वतीनं व्यक्त करतो। या तालुक्यामध्ये अतिशय चांगली कामं सुरू झालेली आहेत। आपण आज विचार केला तर मोदी साहेबांबरोबर राहणं आज काळाची गरज वाटते, म्हणून मोदी साहेबांना एका हिंदुत्ववादी खासदारांची गरज आहे आणि ते म्हणजे खासदार आढळराव पाटील हे नक्कीच त्या ठिकाणी गेले 3 टर्म प्रतिनिधित्व करतात। मोठी खरं तर कामं केंद्र सरकारकडून होत असतात, हायवेची कामं असतील, मोठ्या रस्त्यांची कामं असतील, तरी सुद्धा अगदी ग्रासरूटला जाऊन म्हणजे अगदी खालच्या वाड्या वस्त्यांपर्यंत जाऊन खासदार आढळरावांनी खूप मोठं काम उभं केलेलं आहे। तसाच संपर्कही ठेवलेला आहे, पण नुसतं मोठी कामं करताना संसदेमध्ये सगळ्यात जास्त प्रश्न विचारणारे कोण खासदार असतील तर आज खासदार आढळरावांचं नाव अग्रक्रमाने घेतलं याचा मला सार्थ अभिमान। नुसतं संपर्कात असणं परंतु वेळोवेळी अभ्यासपूर्वक नियोजनपूर्वक काही कामं मार्गी लावणं हे अतिशय महत्त्वाचं असतं। आता त्यांच्या समवेत या तालुक्याचे आमदार श्री शरददादा सोनवणे आहेत, त्यांचाही कामाचा झपाटा आपण पाहिलेला आहे। मग ओतूर ओझरमार्गे नारायणगावचा रस्ता असेल, ओतूर जुन्नरचा रस्ता असेल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे रस्ते असतील, यापूर्वी खासदारांनी केलेले पंतप्रधान सडक योजनेचे रस्ते असतील, अनेक कामं खरं तर मार्गी लागतात। जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गटनेत्या आशाताई बुचकेने तर कामांचा डोंगर उभा केलेला, मी त्यांचा मतदारसंघ सोडला तर उर्वरित मतदारसंघांमध्ये सुद्धा आशाताईंनी भरपूर कामं दिलेली आहेत। मग ती कशी दिली असतील, कदाचित अभ्यासपूर्वक दिलेली असतील, कधी कधी अधिकाऱ्यांना भेटी करून दिलेली असतील, कार्यकर्त्यांना विचारून दिलेली असतील, परंतु सर्वात जास्त जिल्हा परिषदेची कामं जर पुण्यात आणली असतील तर आमच्या भगिनी माझ्याबरोबर 3 टर्मपूर्वी काम केलेलं आशाताई बुचकेंनी आणलेले आहे, त्याचं मी खास आवर्जून उल्लेख करतो। मी जवळून त्यांना पाहिलेले, आम्हाला काही मर्यादा येत होत्या, परंतु आशाताईंनी खूप आपला वेळ खर्च करून पूर्ण वेळ देऊन या मतदारसंघासाठी या जुन्नर तालुक्यासाठी खूप सारा निधी खरं तर वर्ग केलेला आहे। मी खूप ओतूरसाठी सुद्धा साधा ट्रॅक्टरची मागणी केली, आशाताईंनी लगेच ट्रॅक्टर दिला। स्ट्रीट लाईटची मागणी केली, भांडून सीओन बरोबर लगेच स्ट्रीट लाईट मंजूर, अशी अनेक कामं ग्रासरूटची कामं ग्रामपंचायत पातळीवर सुद्धा अनेक कामं शिवसेनेच्या माध्यमातून झालेले आहेत। आता गावागावामध्ये राजकारण असतं, पुढाऱ्यांमध्ये थोडासा पक्षवाईज वाद असतो, परंतु या उत्तूरमध्ये तसं काही वाटत नाही। शुद्ध मतदार आहेत खासदार साहेब, आपल्याला नम्रतापूर्वक सांगू इच्छितो की खूप शुद्ध मतदारांनी केलेलं मतदान हे आपल्या सौभाग्यपदी पडेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि